नांदेडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 199 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून तब्बल 14,600 उमेदवारांनी अर्ज केले आहे। भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे। भरती प्रक्रियेदरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे। काही फरक पडत नाही। नंबर 01 नांदेड जिल्हा पोलीस आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 तारीखपासून जे आमचे कॉन्स्टेबलरी रँकची भरती चालू आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 199 इतकी वॅकन्सी आहे आणि त्यासाठी जवळपास 14,600 कॅन्डिडेट ॲप्लिकेशन टाकलेलं आहे आणि त्यांची दर दिवशी आम्ही इथे रिक्रुटमेंट ड्राईव्ह घेत आहोत। सध्या फर्स्ट राऊंडमध्ये फिजिकल्स आम्ही घेत आहोत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चेस्ट हाईट आणि तसेच 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि गोलाफेक असा 3 टेस्ट आम्ही ग्राउंड टेस्ट घेत आहोत सध्या। आणि हा 11 तारीखपासून 11 फेब्रुवारीपासून रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू आहे। दर दिवशी जवळपास आम्ही 1350 म्हणजे 1350 असा कॅन्डिडेट्सला बोलवतो, ज्यामध्ये की ऑन ॲन ॲव्हरेज 1100 कॅन्डिडेट आमच्याकडे डेली येतो। आणि सकाळी हा 4 वाजतापासून 350 आम्ही एंट्री स्टार्ट करतो आणि जवळपास हा जे 1600 आणि 100 मीटरची रनिंग आपण 10-11 पर्यंत संपून घेतो आणि नंतर गोलाफेकचा इव्हेंट असतो। तो हा ओव्हरऑल एक स्ट्रक्चर आहे भरतीची। मध्ये विशेष असा आहे की हा पूर्ण प्रोसेस ह्यूमन इंटरव्हेन्शन फ्री आहे। त्यामध्ये आम्ही मॅन्युअली जास्त काही करत नाही, ज्यामध्ये की आमची एरर येणे, कॅन्डिडेट्सचा खूप ऑब्जेक्शन होणे आणि तसेच पारदर्शिता। आपण त्यांना लगेच इव्हेंटच्या नंतर त्यांना रिझल्ट दाखवतो, ते रिझल्टवर स्वतः साईन करतो। जसा फॉर एक्झाम्पल 1600 मीटर संपला, लगेच संपल्यानंतर मी एक ऑटोमेटेड सिस्टम जनरेटेड यादी त्यांना रिझल्ट देतो। त्या रिझल्टवर ते साईन करणार, स्वतःच्या मार्क्स पण बघणार, दुसऱ्याचे कॅन्डिडेट्सचा पण मार्क बघून ते साईन करणार। तसेच 100 मीटर नंतरसुद्धा ते स्वतःचे रिझल्टवर साईन करणार आणि कंबाइंडली एक कंबाइंड रिझल्टसुद्धा गोलाफेक, 100 मीटर, 1600 मीटर त्यांचे रिझल्टवर सुद्धा साईन करतो। आणि दर दिवशी आम्ही संध्याकाळी हा सर्व प्रोसेस संपल्यानंतर आमची नांदेड जिल्हा पोलीसची वेबसाईट तसेच SP ऑफिसचा नोटीस बोर्डवर त्या दिवशीचा रिझल्ट आम्ही तिथे जाऊन पेस्ट करतो। म्हणजे फेअरनेस, ऑटोमेटेड प्रोसेस आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शिता हा तिन्हीवर जास्त आपण फोकस ठेवलेला आहे। इथे जे पूर्ण सिस्टमचे जे वेंडर पण आहे, हा वन ऑफ द बेस्ट आहे महाराष्ट्र आणि इंडियामध्ये सध्या। जे मुंबई पोलीसच्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेट करतो, गडचिरोली त्यांच्याचकडे आहे, यवतमाळ आहे, असा बरेच डिस्ट्रिक्ट त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्यामध्ये एरर होण्याची शक्यता खूप कमी असतो। तो म्हणून आपण 11 तारीखपासून एक फेअर आणि ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या नांदेड जिल्हा पोलीसच्या वतीने करत आहोत। इथे खूप चांगला प्रतिसाद कॅन्डिडेट्स करून आम्हाला भेटतो दर दिवशी आणि आमचे पण जवळपास 50 ऑफिसर्स तसेच 200 स्टाफ हा रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सध्या इन्व्हॉल्वड आहे। आणि ऑल कॅन्डिडेट्स आम्ही त्यांना बेस्ट विशेस देतो, शुभेच्छा देतो की तुम्ही जास्त पार्टिसिपेट करा आणि नांदेड जिल्हा पोलीसमध्ये एक फेअर, ट्रान्सपरंट आणि पारदर्शक भरती प्रक्रियामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा। थँक्यू। काही फरक पडत नाही। बसून घ्या तुम्ही सर लोक तुमचे। त्याला बरोबर आहे।
काही अडचण नाही ना? ठीक ठीक आहे, बसा. कुठला जिल्हे? वाशिम.